अविनाश ढेगसकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे काही अपडेट्स आहेत असं कळतंय। अविनाश, तुझ्याकडे काय माहिती आली आहे? रेश्मा, या आगीवर पाण्याचा उपयोग जास्त होत नसल्याकारणे आता त्याच्यावर फोमचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतोय, कारण ही केमिकल आग असल्याने किंवा पेट्रोकेमिकल आग असेल तेव्हा फोमचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। त्यामुळे कंटिन्यू लाईन, जसे की मोठा कुठलाही प्लांट असेल किंवा पेट्रोकेमिकल प्लांट असेल तिकडे फोम हा उपलब्ध केलेला जातो। तसंच त्यासाठी फायर ब्रिगेडचाही फोम तिकडे आलेला आहे। जसं की 2 होज लाईन म्हणजे ज्या 2 पाईप लाईन आहेत फोमच्या त्या ऍक्टिव्ह केलेल्या आहेत बीपीसीएलच्या, आणि तसंच फायर ब्रिगेडच्या स्वतःच्या होज लाईन आहेत त्याच्यातनं फिक्स हे फोम लाईन ऍक्टिव्ह केलेल्या आहेत, ज्याने या आगीवर नियंत्रण मिळवता येईल। हे नियंत्रण मिळवण्याचा एक भाग असा असतो की आजूबाजूने जो एरिया असतो किंवा जो भाग असतो तो कूलिंग केला जातो किंवा कूल केला जातो, ज्यामुळे त्या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येतं। कारण ही आग असते ही पाण्याने कधीही विझवता येत नाही। जेव्हा ही आगीची तीव्रता कमी होत असेल तेव्हाच नंतर पाण्याचा मारा केला जातो। रेश्मा, अविनाश, तू स्वतः अग्निशमन दलात काही काळ काम केलेला आहे, तुझा अनुभव काय सांगतो? जर एखाद्या रिफायनरी प्रकल्पामध्ये अशा पद्धतीने आग लागली असेल, ज्याला आता 1 तास उलटून गेलेला आहे, बरोबर याच वेळेस या ठिकाणी स्फोट झाला, आता 4:03 होत आहेत, बरोबर 1 तास झालेला आहे, अशा वेळेस ही आग जर वेळेत आटोक्यात आणायची असेल तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना काय करावं लागेल? नक्कीच रेश्मा, जसं की सांगितलं की जेव्हा पाण्याचा पहिल्यांदा वापर केला जातो तेव्हा या आगीवर नियंत्रण मिळत नाही असं कळल्यावर तेव्हा ते कूलिंग ऑपरेशनचा प्रयत्न करतात की आजूबाजूचा भाग थंड ठेवण्यासाठी। त्यासाठी फोमचा वापर करून आजूबाजूची जी जागा आहे ती थंड करून त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे जर ही आग त्याच्यात नियंत्रणात राहिली तर ती आग बंद करता येते, पण सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत। पण ही जर फोमची टेक्निक जर उपलब्ध झाली किंवा चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह झाली, जशी 2 फायर इंजिन चालू आहेत बीएमसीचे म्हणजे फायर ब्रिगेडचे आणि स्वतः बीपीसीएलचे 2 हे आहेत फोमचे ऍक्टिव्ह केलेले आहेत, या दोन्ही म्हणजे 2 होज लाईन म्हणजे टोटल 4 होज लाईन आहे, त्याच्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। निश्चित। अविनाश, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी तुझं बोलणं झालंय का? किती कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलंय, किती जखमी आहेत, किती जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय? सध्या 3 ते 4 जणांचा रेस्क्यू करण्यात आलेला आहे। आज टोटल संख्या ही शेकडोच्या घरात आहे असं सांगितलं जातं, पाणी तिकडे सोपवलं आणि त्यानंतर त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या 10 फायर इंजिन, त्यानंतर कूलिंग ऑपरेशनसाठी 10 हे आपल्या जेटी आहेत, म्हणजे ज्या मोठ्या पाण्याने भरलेल्या असतात, 4 अँब्युलन्स आणि त्यानंतर एलटीटी म्हणजे मोठ्या प्रमाणात जे हायड्रॉलिक इंजिनवर जे ऑपरेट होतात त्या तिकडे गाड्या झालेल्या आहेत। निश्चित। अविनाश, तुझ्याकडून वेळोवेळी तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।